मित्रांनो, उदय कृष्णा रेड्डी नावाचा हा तरुण एक सामान्य कॉन्स्टेबल होता आणि IPS बनण्याचं स्वप्न होतं. एके दिवशी तब्बल 60 पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर त्यांच्या सिनियर ऑफिसरने त्यांची बेइज्जती केली आणि उदयला म्हटले की मोठा IPS अधिकारी बनण्याचं स्वप्नही पाहू नको, तुझी लायकी नाही. सिनियर ऑफिसरचे हे शब्द ऐकल्यानंतर उदयच्या हृदयाला जणू काही एक छेद पडला आणि 2018 मध्ये त्यांनी या जॉबला रिझाईन केला. घराची परिस्थिती हालाकीची होती. त्यांचे आई वडील लहानपणीच त्याला सोडून गेले. आजींनी त्यांचा सांभाळ केला होता आणि कसं बस त्याला शिकवलं होतं. त्याच्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पहिली परीक्षा दिली, पण त्याच्यामध्ये फेल झाले. मग आता येतो 2020 आणि कोविड-19 चा पॅन्डेमिक पिरियड. असं वाटत होतं की सगळं काही संपलं, परंतु तेव्हाच येतो 2021 आणि 22. त्याच्यामध्ये त्यांनी प्रिलियम सुद्धा क्लिअर केली नव्हती. पुन्हा त्यांच्या लाईफ मध्ये फेल्युअर आल्यानंतर पुन्हा प्रयत्न केला जातो. 2023 मध्ये ऑल इंडिया 7 रँक मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना रेल्वे मध्ये जॉब मिळाला, परंतु या जॉबने ते खुश नव्हते आणि पुन्हा त्यांनी एकदा प्रयत्न केला. 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 350 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. उदय कृष्णा रेड्डी हे साधे कॉन्स्टेबल असलेले आता ते IPS उदय कृष्णा रेड्डी म्हणून ओळखले जात होते आणि जेव्हाही त्यांची एंट्री होत होती, हेच ऑफिसर त्यांना सॅल्यूट करत होते. मित्रांनो, असेच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब